नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर 1 जून रोजी पहाटेच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि काळजाचा ठोका चुकवणारी अपघाताची घटना घडली. खालापूर फूड मॉल जवळ पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास 2 अवजड वाहनांची एकमेकांना जोरदार धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला असून यामध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू झाला. 2 अवजड वाहनांच्या अपघातानंतर याच दरम्यान मागून येणाऱ्या एका भरधाव इर्टिगा कारने अपघातग्रस्त वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. या कार धडकेत कारमधील 2 जण गंभीर जखमी झालेत. अपघातातील माहिती मिळताच हायवे पोलिसांनी आणि बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. या भीषण अपघातामुळे आणि रस्त्यावरील वाहनांच्या ढिगाऱ्यामुळे मुंबईकडे जाणारा मिसिंग लिंक हा नवीन मार्ग सुमारे तासभर पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. मिसिंग लिंक बंद झाल्यामुळे हायवे पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक लोणावळ्यापासून मुख्य द्रुतगती मार्ग आणि जुन्या पुणे मुंबई मार्गावरील वळवली होती. अचानक मार्ग बदलण्यात आल्यामुळे आणि वाहनांची संख्या जास्त असल्यामुळे महामार्गावर सुमारे 2 तास वाहतूक कमालीची विस्कळीत झाली होती, ज्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या कोंडीचा सामना करावा लागला. हायवे पोलिसांनी घटनास्थळी क्रेन पाचारण करून युद्ध पातळीवर काम करत दोन्ही अपघातग्रस्त अवजड वाहने आणि कार रस्त्यावरून बाजूला काढली. रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी झाल्यानंतर प्रशासनाने मिसिंग लिंक पुन्हा एकदा वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला केला. सुदैवाने या अपघाताचा मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. तिकडची वाहतूक सुरळीत सुरू होती. पोलीस सध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.